नमस्कार. आज गोकुळाष्टमी आहे. गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आता तुमच्या घरात सुद्धा असा एखादा छोटासा कृष्ण असेल तर त्याची कशी तयारी करायची हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. मला सुद्धा पडला होता, पण काही नाही हो, खूप सोपं आहे. एखादा असा रेडीमेड ड्रेस आणायचा आणि घरामध्ये जेवढं साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये छोटासा त्याचा मेकअप करायचा आणि शाळेत पाठवायचं. खूप सुंदर असा आपला कृष्णा दिसतो आणि प्रत्येक आईला आपलं बाळ हे खूप सुंदर दिसत असतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कृष्णा तयार करा. मी सुद्धा केलाय आणि बघा व्हिडिओ आवडतो की नाही नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्हाला काही घेता आलं या व्हिडिओ मधलं तर नक्की घ्या. हाँ हेलो दोस्तों, कैसे हो आप? हाँ नमस्कार. नमस्कार. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आज आहे गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमी निमित्त मी कृष्णाचा छोटासा मेकअप करणार आहे. थोडासा म्हणजे तर हे बघा, रेड कलरचा गंध, व्हाईट कलरचा गंध आणि पिल्लूला हा ड्रेस आणलेला आहे. फक्त 250 रुपयाला हा ड्रेस मिळतो. आणि आता या ठिकाणी घरामध्ये एक ड्रेसवरची माळ होती, ती माळ घालणार आहे. जास्त काही नाही करणार. या ड्रेसवरतीच हा मोर मुकुट आलेला आहे आणि हा कमरेला बांधण्यासाठी बेल्ट आलेला आहे. हा मोर मुकुट घालायचा अगोदर पावडर लावायचं. सर्वात अगोदर पावडर लावून झालं की आपण गंध लावून घेऊयात. आणि बाकीचा मेकअप म्हणजे जास्त मी एवढा काही केला नव्हता. ज्वेलरी तर नव्हतीच माझ्याकडे आणि मेकअप सुद्धा फक्त मी काजळ वगैरे घातलं, थोडीशी लाईट लिपस्टिक लावली आणि गंधानेच खूप आकर्षक असा कृष्णा दिसतो. त्यामुळे गंध लावता वेळेस काय करायचं, गोल गंध न लावता यू आकारामध्ये गंध लावला की अगदी सुंदर असा गंध दिसतो. तुम्ही सुद्धा ट्राय करा. मला तर हा गंध खूप आवडला. आता तुम्हाला आवडते की नाही ते कमेंटद्वारे कळवा. आणि माझा हा छोटासा कृष्णा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. आता प्रत्येकाला आईला मूल कसंही असलं तरी आपलंच बाळ आवडत असतं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आपलं बाळ कसं काळं मुंगळं कसलं पण असलं तरी आपला मुलगा म्हणजे सगळ्यात सुंदर असं प्रत्येक आईला वाटत असतं. शेवटी आई ती आईच असते. आता या ठिकाणी मी दोन्ही साईडने डोळ्याच्या टिपके दिलेले रेड गंधाने आणि यू आकार हा रेड गंधानेच काढून घेतलाय. आता त्याच्या साईडने व्हाईट कलरच्या गंधाने छोटे छोटे टिपके द्यायचे. तर व्हाईट कलरच्या गंधाने त्याला खूप छान असं आकर्षक लोकेशन म्हणजे आकर्षक दिसतो तो. तर बघा किती सुंदर असं व्हाईट आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन दिसतं. तर नक्की अशा प्रकारे गंध ट्राय करा. तुमच्याकडे सुद्धा छोटा कृष्ण असेल तर नक्की अशा प्रकारचा गंध ट्राय करा. आणि माझा आजचा हा छोटासा कृष्णाचा मेकअप कसा वाटला ते सुद्धा सांगा. एरवी मी काय करत असते, रेसिपी शेअर करते, पण म्हटलं चला आज आपला गोकुळाष्टमीचा व्लॉग शेअर करावा. आणि एखाद्या वेळेस मी रात्रीची पूजा सुद्धा तुम्हाला शेअर करेल गोकुळाष्टमीची. तुम्हाला आवडलीच तर नक्की शेवटपर्यंत रात्रीचा सुद्धा व्हिडिओ बघा. लाईव्ह ठेवेल तर रात्री नक्की 12 वाजता लाईव्ह या. शक्यतो मी ठेवला तर ठेवणारे लाईव्ह, नाही तर नाही. पण तरी तुम्ही जागे असाल रात्री तर नक्की लाईव्ह वरती या. तरी या ठिकाणी आता मी काजळ पेन्सिलनं त्याला थोडंसं आयलायनर सारखं लावून घेतलंय काजळ आणि काजळ सारखं सुद्धा घातलंय. आणि त्यानंतर थोडासा लिप बाम लावायचा आहे. त्यानंतरच मुलांना छोट्या लिपस्टिक अगदी लाईट कलरची लावायची, कारण मुलगी असेल तर छान दिसतो, पण मुलगा असल्यावर अगदी हलका लाईट कलरचा लिपस्टिकचा टिपका ठेवायचा आणि बोटाने तो पसरवून घ्यायचा. पण त्या अगोदर एखादं क्लिन्झिंग असेल तर क्लिन्झिंग लावा किंवा बॉडी लोशन, वॅसनील किंवा मग लिप बाम काहीतरी लिपस्टिकच्या अगोदर वापरा. कारण छोटे मुलं असतात त्यांना होठ फाटण्याची भीती वाटते, म्हणून काहीतरी लावून घ्या त्यानंतरच लिपस्टिक लावा. आता या ठिकाणी माझ्याकडे एक माळ होती दुसऱ्या ड्रेसवरची त्याच्या, तर ती माळ घालून घेतलेली आहे. ड्रेसवरतीच आलेला मोर मुकुट लावून घेतलेला आहे. आणि माझ्याकडे दुसरी कुठलीही ज्वेलरी नव्हती आणि मी आणली सुद्धा नाही. मला असं सिंपल छान वाटलं. आणि तसंही त्याच्या टीचरनी सांगितलं होतं की त्याला म्हणजे लहान मुलांना काचेल किंवा टोचेल अशी ज्वेलरी त्यांना घालू नका.
त्यामुळे मी ज्वेलरी आणलीच नाही, पण माझा कृष्णा मला असाच सिंपल छान वाटला. आणि तुम्हाला सुद्धा कृष्णाचा लुक सिंपल असा कसा वाटला आणि त्याला लावलेला टिका तुम्हाला आवडला की नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आज म्हटलं चला गोकुळ अष्टमीकरिता तुमच्या घरात सुद्धा एखादा छोटा कृष्ण असेल आणि बऱ्याच जणांना असं कन्फ्यूज होतं कधी कधी की कृष्णाला तयार कसं करावं. आणि मग म्हटलं चला आपण आपला आजचा छोटासा हा कृष्णाचा सिंपल लुक शेअर करावा. एखादी गोष्ट तुम्हाला आवडलीच, काही घेता आलं तर नक्की घ्या. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे परत एकदा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि कृष्णा तयार झाला की स्कूलला नेऊन सोडला तर कृष्णा हे बघा स्कूलमध्ये आला होता आणि त्याला खूप मस्त वाटत होतं. त्याने खूप एन्जॉय केलं, बासरीसोबत खेळत होता तो. आणि मला सुद्धा कृष्णा खूप आज आवडला होता बरं का. तुम्हाला तर म्हटलं एखाद्या आईला आपलं बाळ कसंही असलं तर आवडत असतं, पण आज गोकुळाष्टमीकरिता सर्वजण कृष्णा तयार होतात. आणि कृष्णा म्हणजे बाळ म्हणजे हे निरागस असतं हो, त्याला काही समजत नसतं. तर तुमच्या मनात असं काही सुद्धा येऊ देऊ नका, कारण माझं बाळ खूप निरागस आहे, लहान आहे, त्याला यातली कुठलीही समज नाहीये. आणि तुम्हाला काही माझ्यावरती कमेंट करायची असेल तर माझ्यावरती करू शकता, पण प्लीज माझ्या बाळावरती काही वेगळी कमेंट करू नका. करायची असेल तर चांगली कमेंट करा. आणि व्हिडिओ मनातूनच आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.